खरं तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस, दसऱ्याचा आज सण साजरा करत असताना भोग घातलेल्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या निमित्तानं लोकांनी बरेचसे प्रचार चालू केले, परंतु हे करत असताना मी त्या म्हणजे आज दसऱ्याचं निमित्त साधून, आता कदाचित लोकांना तसं वाटत असेल, सगळ्यांनाच वाटत असेल की प्रचाराचा नारळ आपण चालू केला, तर तसं काही नाहीये. त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे, म्हणजे त्याला त्याची झालर 100% आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु हे करत असताना की आज दसऱ्याचा दिवस आणि मग आपल्या परिसरातील मग आता आमचं राक्षवाडीचा वाघोबा असेल किंवा तुकाई मंदिर असेल किंवा यमाई देवी असेल किंवा सटवाजी महाराज असतील, यांचं जाऊन दर्शन घ्यायचं, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आणि लोकांना भेटून शुभेच्छा द्यायच्या आणि घ्यायच्या, एवढंच पावलं त्या निमित्ताने घेतो. आता त्याला थोडंसं स्वरूप, आता मी निघालो, मग माझ्याबरोबर माझे सवंगडी निघाले किंवा सगळीच आमची मंडळी निघाली आणि मग ते एकाचं एक 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 असं वाढत वाढत ते थोडंसं मोठा त्याला स्वरूप प्राप्त झालं. तरी पण काय हरकत नाही, झालं तरी काय, आपला उद्देश चांगला आहे त्याच्या मागचा. तर या निमित्तानं आम्ही ते तसं करून एक म्हणजे दसऱ्याचं सोनं लुटायचं अशा एक अनुषंगाने आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून परिसरातील देवदेवतांना जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतोय आणि ते करून आता इथं तिनेवाडीमध्ये येतोय. आता अजून एक 5 ते 6 ठिकाणी आम्हाला जायचंय आणि ते करत असताना एक आत्मिक समाधान, आध्यात्मिक समाधान, मला मी राजकारण बाजूला विषय, पण एक आध्यात्मिक समाधान आज या सगळ्या म्हणजे त्या ग्रामदेवताचं दर्शन होऊन ते जे आत्मिक समाधान म्हणतो त्याचं फळ मला किंवा मला ते लाभलंय असं आहे. आज आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या ग्रामदैवताच्या पवित्राच्या प्रांगणामध्ये आज दसऱ्याचं औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री अनिल बाबा राक्षे यांचे सर्व सहकारी मित्र, पदाधिकारी असतील आणि सर्व पाचण्यावरील सर्वच ग्रामस्थ, महिला भगिनी सर्वांचं सहर्ष स्वागत करते आणि प्रथमतः सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपले राक्षे भाऊ जे आलेले आहेत दसऱ्याचं औचित्य साधून सर्व ग्रामदेवतांचं दर्शन घेण्यासाठी, तर नक्कीच त्यांच्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या या निमित्ताने पूर्ण होत अशा सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद.